समय हे वेळेस आपण आजची जी सभा आहे आणि गृहस्थानानिमित्ताने या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यामध्ये पास्टर दानियल शिंदे सर आहेत आणि मी त्यांना विनंती करतो आजची जी वचनाची सेवा आहे या ठिकाणी वचनाच्या सेवेसाठी येतील सर्व भाऊ बहिणी मिळून पुन्हा एकदा त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया। हालेलुया। सर्वांना येशूच्या नावात सलाम। एक सुंदर समय देवाने दिला त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो आणि मी विश्वास ठेवतो की परमेश्वर आपल्यामध्ये आहे। आमेन। जेवढं तुम्ही मला स्पष्ट बघू शकतात तेवढंच आत्म्यात आपण देवाला स्पष्ट बघू शकतो। आमेन। जेवढा मी जिवंत तुम्हाला दिसतोय तेवढाच आपला परमेश्वर जिवंत आपल्यामध्ये आहे। हालेलुया। आणि याच विश्वासाने या ठिकाणी बसा की आज परमेश्वर आपल्याशी बोलेल। आमेन। मला ऐकण्यासाठी बसू नका, नेता पस्तावा कराल। काय कराल? पस्तावा। देवाला ऐकण्यासाठी बसा म्हणजे आशीर्वादित व्हा। हालेलुया। आणि म्हणून मी विश्वास ठेवतो की प्रभू आपल्यामध्ये आहे आणि तोच आज आपल्याशी बोलेल। सर्वजण तयार आहात देवाच्या वचनाकडे जायला? एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण सरळ परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ। सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो। तुझ्या पवित्र चरणाजवळ मी स्वतःला झुकवतो कारण तीच माझी योग्यता आहे। मी प्रार्थना करतो देवा तू बोल, आम्ही ऐकत आहोत। माझ्या देवा इथं बसलेला कोणीच माझी वाणी ऐकू इच्छित नाही, मी सुद्धा माझी वाणी ऐकू इच्छित नाही, आम्ही तुझी वाणी ऐकू इच्छितो परमेश्वरा। केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे प्रभूजी, आणि तू आमच्याशी बोलावं परमेश्वरा। आज तुझ्या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या हृदयाचा कब्जा तू घे। आबा प्रत्येकाच्या हृदयाला हात घाल, स्पर्श कर। आज तुझं वचन कार्य केल्याशिवाय परत येणार नाही हा माझा विश्वास आहे बाबा। आणि म्हणून प्रभू तू बोल, आम्ही ऐकत आहोत। येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर, विशेष करून मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला ऐकणाऱ्या सर्वांना पवित्र आत्म्याने नियंत्रित कर आणि तुझी इच्छा पूर्ण कर। मी घटावं, तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी असं होते। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण या ठिकाणी गृहसणाच्या निमित्ताने जमलेलो आहोत। गृहसण एका घराचा सण, प्रत्येक जण आनंदात असतो, आपलं घर सजवतो, स्वच्छता करतो, साफसूफ करतो आणि त्या घरामध्ये प्रार्थना होते, आराधना होते आणि दरवर्षी आपण हा गृहसण पाळतो। आज आपण बघू परमेश्वराच्या वचनातून की देवाची नेमकी इच्छा काय आहे आपल्या जीवनाबद्दल। एक वचन आपण काढू, मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय। मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 12 वाचा। बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी। आता नीट लक्ष द्या, बायबल असं म्हणतं की बेखमीर भाकरीचा सण होता आणि त्या सणाच्या दिवशी वलांडणाचा यज्ञ पशु मारत असत। ज्या दिवशी वलांडण सणाचा यज्ञ पशु मारत असत त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य येऊन त्याला म्हणाले, आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आपण वलांडण सणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी? आम्ही कोठे जाऊन तयारी करावी? आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा सर्वांनी। येशूचे शिष्य वलांडण सणाच्या दिवशी येशू जवळ येतात आणि त्याला म्हणतात की वलांडण सणाची तयारी आम्ही करावी, भोजनाची तयारी आम्ही करावी, कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे। तुम्हाला माहिती का, वलांडण सण जो होता ना तो प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये पाळायचा। कारण वलांडण सणाचं वैशिष्ट्य होतं की वलांडणाचा यज्ञ पशु कापायचा आणि त्याचं रक्त आपल्या दाराच्या बाह्यांना लावायचं। म्हणून वलांडणाचा जो सण आहे ना तो प्रत्येकाला स्वतःच्या घरामध्ये पाळायला लागायचा। पण बायबल इथं असं म्हणतं की शिष्य येशूला प्रश्न करतात की प्रभू हा सण आपण कुठे पाळायचा? या वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करायची? का असा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला ते विचारताय? येशूकडे 10 घरं होते का? की नेमकं कोणत्या घरात आम्ही वलांडणाची तयारी करायची? सांगा ना मला, येशूकडे 10 घरं होते का? की प्रभू या 10 घरांपैकी कोणत्या घरात आम्ही वलांडणाच्या सणाची तयारी करायची असं काही होतं का? मग येशूला हा प्रश्न का केला त्यांनी की प्रभू वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी तुझी इच्छा आहे? काय कारण
कारण आहे बरं या प्रश्नाचं? काय कारण आहे वाटतं तुम्हाला? हा सण घरामध्ये पाळतात. कोणाच्या? दुसऱ्याच्या का स्वतःच्या? बोला, कोणाच्या? मग तरी हे शिष्य येशूला काय म्हणतात, प्रभू या ओलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठं करावी? याचं एकच कारण होतं की येशूकडे स्वतःचं घर नाहीये. येशूकडे स्वतःचं घर नाहीये. जे लोक आज येशूच्या नावाने गृहस्थन पाळतायत ना, जेव्हा तो ह्या जगामध्ये होता ना, त्याचं स्वतःचं घर नव्हतं. म्हणून त्याचे शिष्य त्याला म्हणतात, प्रभूजी ओलांडण सण आलेला आहे, आता आपण हे भोजन कुठं करावं? तुझं तर घर नाहीये, आम्ही आमचं घर सोडून आलेलो आहे, मग सांग आता या ओलांडणाचं भोजन आम्ही कुठं करावं? आज विश्वासी लोक आपल्या घरामध्ये खुश आहेत. आज विश्वासी लोकांना देवाने घर दिलं, आपल्याला धुळीतून उचललं, परमेश्वराने आपल्याला झोपडीतून काढलं, एक चांगलं घर आज परमेश्वराने दिलेलं आहे. आपण त्या घराला पाहून आनंद करतो. पण तुम्हाला माहितीये, ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवतात ना, ज्यावेळेस तो ह्या जगामध्ये होता, बायबल असं म्हणतं की त्याला प्रश्न पडला की ओलांडण्याच्या भोजनाची तयारी कुठे करायची? कारण माझं हक्काचं घरच नाही ना, तर मी कोणत्या घरामध्ये जाऊन आता त्या ओलांडण्याच्या भोजनाची तयारी करायची? एक वचन काढा, एक वचन वाचा. लूका शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 58. लूका शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 58. येशू त्याला म्हणाला, येशू त्यांना म्हणाला, खोकडांना बिळे, खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहे, व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण. पण मनुष्याचा पुत्र जो आहे ना, त्याला डोकं टेकायला सुद्धा ठिकाण नाहीये. लक्ष द्या, खोकडांना बिळ. खोकडं म्हणजे काय? खोकडं म्हणजे काय? खोकडांना बिळ. कोल्हा, बोला काय? कोल्ह्याला खोकडं म्हणतात, खोकडं म्हणतात. येशू म्हणतो कोल्ह्यांना स्वतःची बिळ आहेत, पक्ष्यांना स्वतःची घरटी आहे, पण मनुष्याचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त, मला डोकं टेकायला स्वतःचं ठिकाण नाहीये. सर्व प्राणी दिवसभर इकडे तिकडे हिंडतात, रात्री कुठे जातात? बोला ना, रात्री कुठे जातात? कुठे जातात? आपापल्या. पक्ष्यांना माहितीये की संध्याकाळ झाल्यावर कुठे जायचंय, हक्काचं घरटं आहे. कोल्ह्यांना माहिती आमचं बिळ कुठे आहे, हक्काचं बिळ आहे त्यांच्याकडे. तुमच्याकडे गाय, बैल आणि म्हशी असतील, दिवसभर इकडे तिकडे चरतात, संध्याकाळी त्यांना माहिती आपली जागा आहे आणि त्या ठिकाणी ते परत येतात. आपण शेती करतो, मजुरी करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, दिवसभर कामामध्ये असतो, पण संध्याकाळी तुम्हाला माहितीये की आमचं हक्काचं घर आहे, तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरी येतात. येशू ख्रिस्त दिवसभर सेवा करायचा, येशू ख्रिस्त दिवसभर वचनाचा प्रचार करायचा, येशू ख्रिस्त दिवसभर रोग्यांना बरं करायचा, पण संध्याकाळ झाली की त्याला सुचायचंच नाही आता कुठे जायचं, कारण घरच नव्हतं ना. कधी डोंगरावर जाऊन बसायचा, कधी रानामध्ये वेळ घालवायचा, कधी नावेमध्ये प्रवास करायचा. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला घर नव्हतं, कधी गेटशेवाने बागेमध्ये जाऊन बसायचा. ज्याने सगळ्यांना घर दिलं त्याला स्वतःचं घर नव्हतं. कधी लाजराने घरी बोलवलं तर त्याच्या घरी गेला, पेत्राने घरी बोलवलं तर त्याच्या घरी गेला, कधी मार्था मरियाने घरी बोलवलं तर त्यांच्या घरी गेला. हक्काचं घर कुठे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं? आज पण तीच परिस्थिती आहे. दिवसभर तो आपल्या सोबत फिरतो, पण रात्री त्याला हक्काचं घर सापडत नाही. प्रत्येक जण जो आहे ना, तो आपल्या घरात जातो आणि प्रभूला म्हणतो तू बाहेर थांब, घराला सांभाळ आमच्या. प्रगटीकरण 3:20 वाचा. प्रगटीकरण 3 आणि 20. पहा मी दाराशी उभा आहे. येशू म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे. आणि काय आपण गृहसण साजरे करतोय? प्रभू काय म्हणतो? मी कुठे उभा आहे? दाराशी उभा आहे. आणि आपण काय साजरे करतोय? गृहसण. अरे कोणता हा गृहसण आहे की येशू ख्रिस्त दाराशी उभा आहे? तो म्हणतो मी दाराशी उभा आहे. पुढे वाचा. व दार ठोकत आहे. दार ठोकत आहे म्हणजे दार काय केलेलं आहे मनुष्याने? बंद. बोला काय केलेलं आहे? बंद केलेलं आहे. कामापुरता मामा आहे प्रभू आपल्यासाठी. हा, काम संपलं, गरज सर्व वैद्य मरो. दिवसभर त्याचा वापर करायचा, आम्हाला सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव, आमच्या कामामध्ये मदत कर, आणि संध्याकाळ झाली का दार लावून घेतो, त्याला म्हणतो बाहेरच थांब. जागा नाही भेटत येशू ख्रिस्ताला. कोणते लोक जे बरे झाले येशू ख्रिस्ताकडे, त्यांनी येशूला म्हटलं चल प्रभू आमच्या घरी आज रात्री राहा. नाही, आम्हाला आरोग्य भेटलं ना, आम्ही चाललो निघून.
5,000 लोकांना खाऊ घातलं प्रभू येशू ख्रिस्ताने, पण त्या 5,000 पैकी कोणत्या व्यक्तीने येशूला आपल्या घरामध्ये जागा दिली? कोणीच नाही. 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं, कोणत्या कुष्ठरोग्याने त्याला घरामध्ये जागा दिली? कोणीच नाही. आज हीच परिस्थिती आहे. येशू त्या ठिकाणी शिष्यांना म्हणतो वलांडणाचं, शिष्य त्याला म्हणता वलांडणाचं भोजन आम्ही कुठं करावं अशी आपली इच्छा आहे. आज सुद्धा तोच प्रश्न त्याच्या मनामध्ये आहे की गृहसण मी कोणत्या घरात साजरा करावा हेच मला कळत नाही. काय आहे त्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो. परत एकदा तेच वचन वाचा, मार्क 14:12. बेखमे भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडाचा यज्ञ पशु मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी. शिष्यांनी प्रश्न केला, हे प्रभू आता आपण हा सण कुठं साजरा करायचा? कोणाच्या घरात साजरा करायचा? कुठं जाऊन तयारी करायची? मग आता नीट पुढे वाचा, पुढे नीट ऐका, पुढे वाचा. मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा, तो आज जाईल तेथल्या घरधण्याला असे सांगा. नीट लक्ष द्या, येशू काय म्हणतो? आपण सण कोणत्या घरात साजरा करायचा? एक व्यक्ती तुम्हाला भेटेल जो पाणी घेऊन चाललेला असेल, त्या घरामध्ये जा आणि त्या घरधण्याला सांगा. काय सांगा? गुरुजी विचारतात, येशू विचारतो, गुरुजी विचारतात, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा. माझी उतरण्याची जागा कुठे? आज तुम्हाला गृहसणासाठी प्रभू पाहिजे ना आपल्या घरामध्ये. आज येशू तुम्हाला प्रश्न विचारतोय, माझी उतरण्याची जागा कुठे? तुमच्या घरामध्ये प्रभूची उतरण्याची जागा दाखवा. तुमच्या घरामध्ये टीव्ही आठवायची जागा आहे, आपल्या घरामध्ये फ्रीज ठेवायची जागा आहे, आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन साठी जागा आहे, आपल्या घरासाठी बुट काढायसाठी जागा आहे, आपल्या घरामध्ये मोबाईल ठेवायसाठी जागा आहे. मला एक सांगा, आज येशू तुम्हाला विचारतो, माझी उतरण्याची जागा कुठे? की जिथं मी तुमच्या घरात उतरेल ना, मला ती जागा दाखवा. जिथं तुम्ही माझ्यासाठी गुडघे टेकतात ना, ती जागा दाखवा. जिथं तुम्ही माझी वाट पाहतात ना, ती जागा दाखवा. आज येशू प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न विचारतोय. मी येतो तुझ्या घरी गृहसण साजरा करायला, वलांडण साजरा करायचा आहे मला. येशू म्हणतो, माझी उतरण्याची जागा कुठे मला दाखव. विचारा त्याला जाऊन. येशू म्हणतो की माझी उतरण्याची जागा कुठे? आज मी ख्रिस्ती लोकांना हाच प्रश्न करतोय. गृहसण साजरा करतात ना तुम्ही, स्वतःला विचारा की प्रभूची उतरण्याची जागा तुमच्या घरामध्ये कुठे? तुम्हाला विचारलं ना टीव्ही कुठे आहे, तुम्ही दाखवाल. तुम्हाला विचारलं फ्रीज कुठे आहे, तुम्ही दाखवाल. तुम्हाला विचारलं ना एखादी वस्तू कुठे आहे, तुम्ही दाखवाल. मला सांगा येशू कुठे आहे? येशूची उतरण्याची जागा कुठे? कुठं उतरेल माझा प्रभू? कोणत्या ठिकाणी उतरतो माझा प्रभू? काय माहिती आहे आपल्याला या गोष्टीविषयी? आपल्याकडे झोपण्याची जागा आहे, बसण्याची जागा आहे, खाण्याची जागा आहे, टीव्ही बघण्याची जागा आहे, पण येशूच्या उतरण्याची जागा कुठे घरामध्ये? आणि चाललो आपण वलांडण सण, चाललो आपण गृहसण साजरा करायला. आज येशू तुम्हाला प्रश्न करतोय, माझ्या उतरण्याची जागा कुठे? तुमच्या घरामध्ये. येशू ख्रिस्ताने हाच प्रश्न करायला लावला त्याला. विचारा त्याला, मला वलांडण सण साजरा करायचा तुझ्या घरामध्ये, माझी उतरण्याची जागा कुठे? हालेलुया. तुम्हाला माहिती येशूची उतरण्याची जागा कुठे? एक वचन वाचा, एक वचन वाचा. मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 20. मत्तई 18 आणि वचन 20. कारण जिथे दोघे किंवा तिघे, नीट लक्ष द्या, आपल्या घरामध्ये येशूच्या उतरण्याची जागा कोणती आहे बघा. वचन काय सांगतं? जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. तेथे मी उतरतो. हालेलुया. तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. आमेन. तुमच्या घरात येशूच्या उतरण्याची जागा ती आहे जिथं संपूर्ण परिवार गुडघे टेकतो त्याच्या नावाने. ती त्याची उतरण्याची जागा आहे. आमेन. किती लोक गृहसण साजरा करतात? कोणीच नाही करत. वा रे वा. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला वाटतं की देवाच्या दासांनी घरी यावं आणि प्रार्थना करायची, त्याच्याने येशू येत नाही. येशू म्हणतो, माझी जागा कुठे? माझी उतरण्याची जागा कुठे आहे? त्याची उतरण्याची जागा काय? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथं मी आहे. आमेन. आपल्या घरामध्ये आपण जेवायला एकत्र येतो, आपल्या घरामध्ये आपण टीव्ही बघायला एकत्र येतो, आपल्या घरामध्ये आपण गप्पा करायला एकत्र येतो. किती लोक आपल्या घरामध्ये प्रार्थनेसाठी एकत्र येतात मला सांगा? किती लोक प्रार्थनेसाठी एकत्र येतात?
किती आई वडील आणि लेकरं सोबत प्रार्थनेसाठी. अरे मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही त्याच्या नावाने एकत्र येत नाही, येशू तुमच्यामध्ये उतरत नाही. गृहसण साजरा करून फायदा नाहीये. येशू तुम्हाला प्रश्न करतोय, माझी उतरण्याची जागा दाखवा मला. कुठं बसतात तुम्ही प्रार्थनेला, मला दाखवा. कुठं तुम्ही परिवार गुडघे टेकतात, मला दाखवा. कुठं आई वडील आणि लेकरं प्रार्थना करतात, मला दाखवा. आणि जर ती असेल ना, येशू तुमच्या घरात येऊन गृहसण साजरा करायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूची इच्छा आहे, किती जागा मला पाहिजे जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील. आमेन. एकत्र येतो आपण, पण कशासाठी? निंदा करायला, गप्पा करायला, इकडच्या तिकडच्या गोष्टी करायला वेळ आहे आपल्याला एकत्र यायला. पण येशूसाठी एकत्र यायची तयारी नाहीये. त्याच्या नावाने एकत्र येण्याची तयारी नाहीये. वर्ल्ड कपची मॅच असते ना, सगळा परिवार त्या ठिकाणी बसतो. आजूबाजूचे येऊन बसतात ती मॅच बघायला. का? त्या क्रिकेटरला द्यायला आपल्याकडे वेळ आहे. पण तुम्हाला माहितीये, प्रार्थना ठेवा घरामध्ये, हे आजूबाजूचे सुद्धा येणार नाही. घरातले पूर्ण बसत नाही, दोन बाहेर असतात, दोन घरात असतात. सांगा ना मला, कुठे आहे प्रभू येशू ख्रिस्ताची उतरण्याची जागा? काय ना आपल्या घरामध्ये डायनिंग टेबल आहे, टीव्हीच्या समोर बसण्यासाठी सोफा सेट आहे, पण ती जागा दाखवा जिथं तुम्ही प्रभू सोबत बसतात आणि जिथं देव तुमच्यासाठी उतरतो. आमेन. माझ्या घरी या, छोटं घर आहे, पण जागा दाखवतो मी तुम्हाला येशूच्या उतरण्याची कोणती आहे. आमेन. एक बेडरूम कमी करा, पण तुम्हाला माहितीये येशूच्या उतरण्याची जागा आपल्या घरामध्ये ठेवा, जिथं सगळा परिवार गुडघे टेकेल त्याच्या नावाने, आणि तिथं प्रभू म्हणतो मी आहे. आमेन. समजते का? मी आहे. जेवण करताना प्रभू आठवतो, हे प्रभू या अन्नाला आशीर्वादित कर. इंटरेस्टेड नाहीये प्रभू तुमच्या जेवणामध्ये. लक्षात घ्या, त्या खाण्यापिण्यामध्ये परमेश्वर इंटरेस्टेड नाहीये. प्रभूची इच्छा आहे त्याच्या नावाने एकत्र व्हा. जेवणाची प्रार्थना जेवणासाठी असते, पण जेव्हा तुम्ही प्रभूसाठी बसतात ना, तुमचं मन त्याच्याकडे लागलेलं असतं. हालेलुया. कोणत्या प्रार्थनेत परमेश्वर आहे? जिथं आपण त्याच्या नावाने एकत्र येतो. आमेन. हालेलुया. प्रभू आज तुम्हाला हाच प्रश्न करतोय, माझ्या उतरण्याची जागा कुठे आहे? त्याला प्रश्न विचारतोय. आज जितके लोक गृहसण साजरा करतायत ना, आज स्वतःला प्रश्न करा, काय माझ्या घरामध्ये येशू ख्रिस्ताला उतरण्याची जागा आहे का नाही? काय आज आम्ही परिवार गुडघे टेकून प्रभूजवळ प्रार्थना करतो का नाही? काय परिवार त्याच्या नावाने एकत्र येतो का नाही? काय आज पूर्ण परिवार प्रार्थनेमध्ये आहे का नाही? काय आई बाप दोघं आणि लेकरं सर्व एकत्र प्रार्थनेमध्ये बसतात का नाही? अरे जर तुमच्या घरामध्ये येशूला जागा नाही, त्याच्या उतरण्याची जागा नाही, कशाला गृहसण साजरा करतात मला काही कळत नाही. कसा येईल माझा प्रभू? त्याला जागा लागते ना. त्याला जागा द्या तर तो येईल ना. त्याला जागा द्या तर तो उतरेल ना. जागा द्या त्याला. हालेलुया. जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने येतील, मी आहे. आमेन. आज तो तुमच्याकडे तीच उतरण्याची जागा मागते. आमेन. एक वचन वाचा, लूक वर्तमान याचा 10वा अध्याय. लूक वर्तमान याचा 10वा अध्याय, वचन 38 पासून पुढे. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. एका स्त्रीने मार्था नावाच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आपल्या घरामध्ये स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. नीट लक्ष द्या. या ठिकाणी दोन बहिणी आहेत, मार्था आणि मरिया. बायबल असं म्हणतं, मरिया येशूच्या चरणी बसलेली आहे. कोणाच्या चरणी बसलेली आहे? येशूच्या. आणि मार्था काय करते? स्वयंपाक. मला काय करते? मटण बिटन भाकरी बिकरी सगळं चाललंय मार्थेचं. एकटी कोणासाठी करते? मला स्वयंपाक कोणासाठी करते? येशूसाठी. मला कोणासाठी? येशूसाठी. मग येशूने तर खुश व्हायला पाहिजे ना, की मार्था माझ्यासाठी करते ना. मरिया काहीच नाही करते. मरिया काहीच नाही करत. मरियाने साधा पाण्याचा ग्लास नाही आणून दिला. मरियाने साधा चहा नाही ठेवला. पण मरियाने एकच काम केलं. काय? ती कुठे बसलेली आहे? येशूच्या चरणाजवळ. नीट लक्ष द्या. ती फक्त येशूच्या चरणी बसलेली आहे. मार्था सगळं काम करते. मार्था येशूसाठी स्वयंपाक तयार करते. काय बनवू? पापड करू का? हे करू का? ते करू? सगळ्या गोष्टी मार्था करायच्या मागे कोणासाठी करते? येशूसाठी.
आणि मग मार्थेला खूप काम पडलं आणि ती येशू जवळ येते आणि म्हणती, सगळा कामाचा भार माझ्यावर पडलाय, माझ्या बहिणीला सांगा मला मदत करायला. तुम्हाला दिसत नाही का प्रभू, मी एकटी काम करते आणि माझी बहीण बसली तुमच्या चरणी. येशू काय म्हणतो वाचा. प्रभूने तिला उत्तर दिले, येशूने तिला उत्तर दिले, मार्थे 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 मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करते, खूप गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे ती बहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. एकाच गोष्टीची अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. कोणाचं कौतुक केलं? सेवा करणाऱ्याचं का प्रार्थना करणाऱ्याचं? वचन ऐकणाऱ्याचं. मार्थेला वाटत होतं मी येशूला भाकर खाऊ घालेल. काय वाटत होतं मार्थेला? मी येशूला काय खाऊ घालेल? भाकर. पण तुम्हाला माहितीये, भाकर जो खाऊ घालत होता ना, येशू त्याच्याबद्दल खुश नाहीये, पण जो भाकर खात होता ना त्याच्याबद्दल येशू खुश आहे. आमेन. जीवनाची भाकर कोणाकडे होती? येशूकडे. ती भाकर कोण खात आहे? मरिया. तुला कोण खात आहे? नीट लक्ष द्या. आज बऱ्याचदा लोकांना असं वाटतं मी प्रभूसाठी खूप करतोय, धावपळ करतोय, सेवा करतोय. अरे तुमची सेवा बघून नाही खुश होतो, गुढी घेते का त्याच्या चरणी, त्याच्याजवळ बसा आणि त्याला ऐका, मग परमेश्वर खुश होतो. हालेलुया. इथं मार्था सेवा करते, पण तुम्हाला माहिती त्या सेवेमध्ये तिला कोणासाठी वेळ नाहीये. ती सेवा करत असताना तिला कोणासाठी वेळ नाहीये? येशूसाठी. काय कामाची अशी सेवा की ज्या सेवेमध्ये तुम्हाला येशूसाठीच वेळ भेटत नाही? आजकालच्या दिवसामध्ये अनेक ख्रिस्ती लोक प्रोजेक्ट मिनिस्ट्री करतायत. प्रोजेक्ट मिनिस्ट्री इतके प्रोजेक्ट मध्ये गुंतलेले आहेत ना की त्यांना प्रोजेक्ट मध्ये त्या सेवेसाठी त्यांना पूर्ण वेळ रात्रंदिवस ती सेवा 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 आणि प्रार्थनेलाच वेळ भेटत नाही. ज्या येशूची सेवा करतायत ना, काय कामाची अशी सेवा जी सेवा तुम्हाला येशूच्या चरणी बसू देत नाही? काय कामाची ती धावपळ जी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी बसू देत नाही? नीट लक्ष द्या. त्या सेवेला परमेश्वर खुश होत नाही. तो म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडला आहे. आमेन. जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी आहे. आमेन. हा, नीट लक्ष द्या. नुसते सेवा करणं म्हणजे प्रभूला खुश करणं होत नाही. त्याच्या चरणी जो बसतो ना, ती त्याच्या उतरण्याची जागा आहे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. आज तीच परिस्थिती आहे. आज जितके लोक इथं बसलेले आहेत ना, स्वतःला प्रश्न करा, काय मी प्रभूला रोज वेळ देतो का? देते का? काय आमचा परिवार परमेश्वराला वेळ देतो का? काय आमच्या घरामध्ये अशी जागा आहे का जिथं प्रभू येशू ख्रिस्त उतरू शकेल? आज तो तुम्हाला प्रश्न करतोय, माझ्या उतरण्याची जागा कुठे आहे? आमेन. परत एकदा त्या वचनाकडे या. मार्क सुवर्तमान 14-12 वचनापासून पुढे परत वाचा. बेखमी भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडाचा यज्ञ पशु मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा. तो आज जाईल त्यातल्या घरधण्याला असे सांगा, गुरुजी विचारतात, मी आपल्या शिष्यांचं वल्हांडाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा कोठे आहे? माझी उतरण्याची जागा कुठे आहे की जिथे येऊन मी तुमच्यासोबत वल्हांडणाचा सण साजरा करेल, गृह सण साजरा करेल? मला सांगा ती उतरण्याची जागा कुठे आहे? आता पुढे वाचा. मग तो सजून तयार केलेली एक माडीवरली मोठी खोली तुम्हाला दाखव. बायबल असं म्हणतं, जेव्हा त्याला विचारलं ना की माझ्या उतरण्याची जागा कुठे आहे, तर बायबल असं म्हणतं त्यांनी कोणती खोली दाखवली? कोणती? सजवून तयार केलेली. मला कोणती? येशू ख्रिस्ताच्या उतरण्याची जागा कशी आहे? सजवून तयार केलेली एक मोठी खोली. आमेन. एक मोठी जागा त्या परिवाराने कोणासाठी दिलेली होती? येशूसाठी. की ही आहे प्रभू तुझी जागा, सजवून तयार केलेली आहे. तुम्हाला माहितीये, सजवलं प्रत्येक वेळेस नाही जात. घर केव्हा सजवतो आपण? एक तर गृहसण असेल, नाताळ असेल, लग्न कार्य असेल, तर तुम्ही तुमच्या घराला काय करतात? सजवतात. पण तुम्हाला माहितीये, या मनुष्याने एक खोली सजवून ठेवलेली होती. ती कोणासाठी होती? कारण येशू ज्या दिवशी घरात आला ना, तोच खरा सण आहे. आमेन. येशू ख्रिस्त ज्या दिवशी घरात आला आणि जितक्या दिवस तो घरामध्ये आहे ना, तोच माझ्यासाठी काय आहे? सण आहे. त्याची एक खोली सजवून ठेवलेली होती. ही जी खोली आहे ना, ती प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्यासाठी आहे. आणि ती खोली दाखवली, ही बा प्रभू, ही आहे ती जागा जी मी तुझ्यासाठी सजवून ठेवलेली आहे. दाखवा तुमच्या घरामध्ये अशी जागा कुठं आहे प्रभूसाठी जी सजवून ठेवलेली आहे, जी तयार आहे की प्रभू ये इथं, तू आमच्यामध्ये वास कर. ही तुझी उतरण्याची जागा आहे. एक वचन काढा. दुसरे शमूएल याचा 7वा अध्याय. दुसरे शमूएल याचा 7वा अध्याय.
आणि वचन 1 पासून पुढे वाचा. आता नीट लक्ष द्या. राजा आपल्या मंदिरात राहू लागला. दुसरे शमूएल 7 वचन 1 पासून पुढे. परत एकदा. राजा आपल्या मंदिरात राहू लागला. दावीद राजा आपल्या मंदिरामध्ये राहायला लागला आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. आणि दावीद राजाला परमेश्वराने सगळ्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान संदेश त्याला म्हणाला. तेव्हा दावीद राजाने नाथान संदेश त्याला बोलवलं आणि त्याला म्हटलं, पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे. दावीद म्हणतो मी राजा आहे, मी गंधसरूच्या मंदिरामध्ये राहत आहे. पण देवाचा कोश कनातीच्या आत राहत आहे. पण परमेश्वराचा कोश एका मंडपामध्ये आहे, कलातीमध्ये आहे. समजतंय मी काय सांगतोय? समजतंय का? दावीद काय म्हणतोय की मी राजा झालो. राजा कोणी बनवलं? देवाने. बोला, कोणी बनवलं? दावीद एक मेंढपाळ होता. परमेश्वराने मेंढरान मागून त्याला त्या ठिकाणी निवडलं आणि त्याला इस्रायलाच्या गादीवर बसवलं. हे दावीदाला माहितीये. दावीदाला माहिती होतं की मी पहिले मेंढर चारायचो ना, छप्पर सुद्धा नव्हतं डोक्यावर, उन्हामध्ये बसायचो, थंडीमध्ये बसायचो, पावसामध्ये बसायचो. तुम्ही मेंढपाळांना पाहिलं असेल, त्यांच्याकडे तुम्हाला कधी छत्री दिसणार नाही. मेंढर जसे भिजतात ना तसेच ते भिजतात. मेंढर उन्हात चालतात ना ते पण उन्हात चालतात. मेंढर थंडीमध्ये बसले ना ते पण थंडीमध्ये बसतात. घर नाही राहत त्यांच्यासाठी, उघड्यावर राहतात ते. का? कारण मेंढर तसेच राहतात. दावीदाने असंच आयुष्य जगलेला होता, एक मेंढपाळ होता. दावीदाने कधी छप्पर अनुभवलेलं नव्हतं, सुख समाधान अनुभवलेलं नव्हतं. पण जेव्हा देवाने त्याला निवडलं ना, परमेश्वराने त्याला मेंढरांच्या मागून काढलं आणि इस्रायलाचा काय बनवून टाकलं? राजा. आणि मग आता राजा आहे तर राजा कशात राहील? कशात राहील? राजवाड्यात. तुला कशात राहील? मग राजाने स्वतःसाठी राजवाडा बांधला, गंधसरूचं मंदिर बांधलं, गंधसरूच्या लाकडाचा एक मोठं महल बांधलं आणि त्याच्यामध्ये दावीद राहायला लागला. पण तुम्हाला माहितीये, जेव्हा दावीद स्वतः एका महलामध्ये राहतोय आणि त्याचं लक्ष गेलं की देवाच्या कराराचा कोश कुठे ठेवलेला आहे? कुठे ठेवलाय? कनातीमध्ये. बोला, कुठे ठेवलाय? कनाती म्हणजे काय? मंडपात, एका साधारण तंबूमध्ये परमेश्वराचा कोश आहे. ज्या देवाने मला महलामध्ये पोहोचवलं त्या देवाला मी कुठे ठेवलं? कनातीमध्ये. मला कुठे ठेवलं? बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये देवाची ती स्थिती आहे. आपण तोंडाने म्हणतो की देवाने माझी परिस्थिती बदलली. चल ठीक आहे, तुझी परिस्थिती बदलली, मग तू देवाला कुठे ठेवलं मला दाखव. तुझ्या जीवनामध्ये देवाचं स्थान कुठं आहे ते मला दाखव. लोक तोंडाने म्हणतात ना, पहिले आम्हाला खायला भेटत नव्हतं पण देवाने आमची परिस्थिती बदलली. बरं ठीक आहे ना, तुझी परिस्थिती बदलली, तू देवाला कुठे ठेवलंय मला दाखव. तुझ्या जीवनामध्ये देवाचा किती मोठा आदर आहे ना ते मला दाखव. तू परमेश्वराला किती मोठं स्थान देतो ना ते मला दाखव. तुझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं किती महत्व आहे ना ते मला दाखव. अरे परमेश्वराने तुम्हाला आणि मला उंच केलं ना, पण परमेश्वराला आपण कनातीतच ठेवलेले अजून सुद्धा, त्या तंबूमध्येच आहे. दावीदाला जाणवलं की मला तर देवाने गंधसरूच्या महलामध्ये ठेवलं, पण परमेश्वराचा कराराचा कोश अजून सुद्धा कुठे पडलेला आहे? कनातीमध्ये, एका छोट्याशा तंबूमध्ये. याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. आमेन. की प्रभूला मी कसं स्थान द्यावं, परमेश्वराला मी कुठे ठेवावं, परमेश्वरासाठी मी कशी जागा तयार करावी की जेणेकरून परमेश्वराला मी म्हणू शकतो, प्रभू ही आहे तुझी उतरण्याची जागा जिथं तू माझ्या सोबत ये. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या हो. देवाला ना तुमचं घर बघून परमेश्वर नाही उतरत, तुमच्या बिल्डिंगा बघून, तुमचा पैसा बघून, तुमची प्रतिष्ठा बघून परमेश्वर नाही उतरत. तो फक्त ना टेकलेले गुडघे बघतो आणि उतरून जातो. आमेन. काय बघतो? जे गुडघे त्याच्या चरणी काय होतात? टेकले जातात. बस जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं मी. एकच अट आहे परमेश्वराची, तुम्ही काहीच नका करू, फक्त गुडघे टेका, मी आहे तिथं. हालेलुया. समजतंय का? मी आहे तिथं. मला एक गोष्ट नाही कळत, आज आपण काय केलंय माहिती का? दावीदाने मंदिर बांधलं देवासाठी. काय बांधलं? म्हणजे त्याने नाही बांधलं, पण त्याने शल्मोनाला सांगितलं देवासाठी मंदिर बांध. कारण परमेश्वराने सांगितलं होतं तू नाही बांधायचं. कारण दावीदाच्या मनामध्ये आलं ना की परमेश्वर कनातीमध्ये राहतो, मी तर महलात राहतोय. मग दावीदाने त्याच्या मुलाला सांगितलं आपण परमेश्वरासाठी मंदिर बांधू. खूप मोठं मंदिर बांधलं, खूप पैसा खर्च करून मंदिर बांधलं. ज्या शल्मोनाने परमेश्वराचं मंदिर बांधलं ना, तुम्ही बायबल नीट वाचा, तो शल्मोन फक्त पहिल्या दिवशी मंदिरात गेला. तो शल्मोन कधी मंदिरात गेला? फक्त पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर बायबल पूर्ण वाचा, तुम्हाला कुठंच दिसणार नाही की शल्मोन परत मंदिरात गेला. का? कारण बांधलं ना आता काय
मंदिर कोणासाठी? देवासाठी. आता तू कुठं राहायचं? मंदिरात. मी कुठं राहील? अरे बोला, मी कुठं राहील? तुझ्यासाठी बांधलं ना, मग आता तू इथे राहा. मी चाललो. मी कुठं राहतो? माझ्या घरी. शल्मोनाने फक्त पहिला दिवस परमेश्वराला दिला, फक्त पहिल्या दिवशी ते समर्पण करून दिलं. त्याच्यानंतर तोंड वळून परत कधीच पाहिलं नाही मंदिराकडे. उच्च स्थानावर अर्पण करायचा, मंदिरात नाही जायचा. ते मंदिर बांधून सोडून दिलं आणि त्याला म्हटलं परमेश्वरा हे तुझ्यासाठी आहे. आज बऱ्याचदा आपण असंच करतो, चर्च बांधतो आणि देवाला म्हणतो आता हे कोणासाठी झालं? ही तुझी उतरण्याची जागा आहे. चर्च ही प्रभूची काय आहे? अरे बोला ना, उतरण्याची जागा. आपल्याला वाटतं ना इथं प्रभू उतरतो आणि इथंच राहतो. घरी नको येऊ, कारण आमच्याकडे आम्हालाच राहायला जागा नाही. तुला कुठे देऊ? टीव्ही ठेवायला जागा पाहिजे ना, फ्रीज ठेवायला जागा पाहिजे ना, आमच्याकडे इतर गोष्टींसाठी जागा पाहिजे ना, पैसे ठेवायला जागा पाहिजे ना, आम्हाला सोफा सेट ठेवायला जागा पाहिजे. तुला कुठं जागा देऊ? आम्हालाच आमची जागा पुरत नाही, तू इथं राहा. एवढं चर्च कोणासाठी बांधलं? प्रभूसाठी. नीट लक्ष द्या. आज तीच परिस्थिती आहे की देवासाठी मंदिर बांधलं आणि लोक आज अपेक्षा करतात की परमेश्वराने त्या मंदिरात राहावं. मला एक सांगा, नीट लक्ष द्या. या मंदिरात देव रविवार जर सोडला तर कोणाशी बोलेल? कोणाशी बोलेल? हाय कोणी बोलायला इथं? हा का नाही? तेवढं तर सांगा. हा का नाही? सोमवार पासून शनिवार पर्यंत कोण राहतं इथं? राहतं का नाही? मग कोणाशी बोलेल? भित्तींशी? अरे बोला ना, या कीबोर्डशी नाही, कोणाशी बोलेल? काय इच्छा आहे देवाची? या मंदिरात राहावं का तुमच्या सोबत राहावं? अरे बोला ना, कोणासोबत राहावं? आपल्या सोबत राहावं ही इच्छा आहे ना परमेश्वराची. तर आज प्रभूसाठी घर बांधतो, मंदिर बांधतो आणि आपण प्रभूला म्हणतो तू इथंच राहा. रविवारी येऊ तुला भेटायला, रविवारी बोलू तुझ्याशी, आणि सोमवार पासून शनिवार पर्यंत आम्हाला वेळच कुठे त्याच्याशी बोलायला. परत रविवारी येतो त्याला भेटायला. लक्षात घ्या, माझा परमेश्वर असा नाही राहत कुठं पण. तो म्हणतो माझी उतरण्याची जागा दाखव जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने रोज एकत्र जमतील. आमेन. जिथं रोज त्याच्या नावाने लोक एकत्र जमतात ना, तिथं माझा परमेश्वर राहतो. तुम्ही तुमच्या घरात बसा ना, तो तुमच्या सोबत घरात राहील. तुम्ही तुमच्या झोपडीमध्ये बसा, तो झोपडीमध्ये राहील. अरे एवढंच काय, तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसा, तो शेतात तुमच्या सोबत राहील. काहीच अट नाही त्याची अट एवढीच आहे, माझ्या नावाने एकत्र बसा, मी आहे, ती माझी उतरण्याची जागा आहे. आमेन. एक वचन वाचा, लूकऋष वर्तमान याचा 7वा अध्याय. लूकऋष वर्तमान याचा 7वा अध्याय आणि वचन 36 वाचा. परुषातील कोणी एकाने आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनात बसला. तेव्हा पहा त्या गावात कोणी. एक मिनिट आता परत एकदा तेच वचन परत एकदा वाचा. परत सुरुवातीपासून मी सांगितलं 36 वचन परत वाचा. परुषातील कोणी एकाने. आता नीट लक्ष द्या. परुषातील कोणी एकाने त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली. त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली. आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला एका पुरुषाने आपल्या घरी बोलवलंय. समजते ना? ओके. आपल्या घरी बोलवलं येशू ख्रिस्ताला की जेवायला ये आमच्या घरी. मग येशू गेला पुरुषाच्या घरी. पुढे वाचा बरं. आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. आता पापी स्त्री आली, तिने येशूचे पाय धुतले, रडली, अश्रूने येशूचे पाय भिजवले, केसांनी पुसले. हे सगळं झालं. पुरुषाने काय केलं मला सांगा? काय केलं? काही केलं का स्वतः येशूसाठी? काहीच नाही. पुरुषी बोलला पण नाही. पुरुषी येशू सोबत थांबला पण नाही. येशू सोबत गप्पा पण मारत नाही. येशूचं ऐकत पण नाहीये. पण एक स्त्री आली, तिने येशूचे पाय भिजवले, आपल्या केसांनी पुसले आणि ती येशूची सेवा करते. तुम्हाला माहितीये 40 वचन वाचा. येशू ख्रिस्त काय म्हणतो वाचा. तेव्हा येशूने त्याला म्हटले. येशूने त्या पुरुषाला म्हटले, शिमोन मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. शिमोन मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला बस मी तुझ्या घरी आलोय ना, मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. मला नुसतं आणून काय बसून ठेवलं? मला बोलायचंय तुझ्याशी. एकटा नाही राहू शकत मी. मला बोलायचंय तुझ्याशी. बायबल देवाचं वचन म्हणतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 1ला अध्याय आणि वचन 2 पासून पुढे वाचा. आणि पृथ्वी आकाश विरहित. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला. देवाचा आत्मा जलावर तळपत राहिलेला होता. का?
परमेश्वराचा आत्मा तळपत आहे, कारण बोलायला कोणीच नाहीये. परमेश्वराचा आत्मा तळमळून राहिला का? कारण संगती करायला कोणीच नाही. एकटा आहे परमेश्वर, एकटा आहे. जेव्हा देव एकटा असतो ना, तळमळतो, तळपत राहतो. देवाचा आत्मा तळपत राहिलेला होता, परमेश्वराचं वचन म्हणतं. पण जशी त्यांनी सृष्टी बनवायला सुरुवात केली ना, तो म्हटला हे चांगलं आहे. आमेन. आणि शेवटच्या दिवशी 6व्या दिवशी मनुष्य बनवला आणि त्याने म्हटलं हे खूप चांगलं आहे. आमेन. हालेलुया. मग देवाला गप्पा मारायला एक व्यक्ती भेटला. तो कोण होता? आदाम. बोला कोण होता? मग देव कोणाला भेटायला यायचा रोज? आदामाला. बोला कोणाला भेटायला यायचा? काय सोडून यायचा परमेश्वर? स्वर्ग. कुठे यायचा? एदेन बागेमध्ये. कोणाला भेटायला? आदामाला. म्हणजे याचा अर्थ काय होतो? देवाला स्वर्गापेक्षा जास्त कोणासोबत राहायला आवडायचं? आदामासोबत. बोला कोणासोबत? फरक नाही पडत परमेश्वराला की आदाम स्वर्गात नाही, आदाम एदेन बागेमध्ये आहे. पण देवाला नाही फरक पडत. स्वर्ग सोडायला तयार असतो परमेश्वर तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी. आमेन. स्वर्ग सोडायची तयारी देवाची. जर तुम्ही झोपडीत जरी जागा द्याल ना, तो तुमच्या सोबत यायला तयार आहे. फक्त जागा द्या. हालेलुया. जागा द्या. तळमळतो तो एकटा असल्यावर. म्हणून त्याला वाटतं ना, जिथं दोघे किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र दिली तर मी आहे. हालेलुया. शिमोनाला प्रभू म्हणतो, तुझ्या घरी आलोय ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बायबल घरामध्ये ठेवून दिलंय आपण, पण प्रभू रोज आपल्याला म्हणतो, अरे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. पण आपल्याला ऐकायला वेळच कुठे, बसायला वेळच कुठे, प्रार्थना करायला वेळच कुठे. बोलेल कसा माझा परमेश्वर मला सांगा? खूप काहीतरी बोलायचंय प्रभूला, पण आपण वेळ द्यायला तयार नाही. परमेश्वरला खूप मन मोकळं करायचंय, पण आपण वेळ द्यायला तयार नाही. पहिले शमूएल याचा 2रा अध्याय. तिसरा अध्याय. पहिले शमूएल 3रा अध्याय वचन 1 पासून पुढे. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. बायबल देवाचं वचन म्हणतं, जेव्हा शमूएल बाळ मंदिरामध्ये राहत होता ना, परमेश्वराचं वचन काय झालं होतं? दुर्लभ झालं होतं. कारण पुढे काय? त्याचे दृष्टांत वारंवार होत नसत. आणि त्याचे दृष्टांत वारंवार होत नसत. तुम्हाला माहितीये बायबल काय म्हणतं? परत एकदा वाचा ते वचन. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. त्याचे दृष्टांत वारंवार होत नसत. वचनच कोणाला भेटत नव्हतं, दृष्टांत होत नव्हते. परमेश्वराचं वचन एली याजकाला ऐकायला येत नव्हतं. परमेश्वराचं वचन म्हणतं, कोणीच ऐकणार नव्हतं त्या मंदिरामध्ये. मग बिचारा परमेश्वर ना नुसता तिथं तळमळत होता की कोणाशी बोलू, कारण ऐकायला कोणी तयारच नाही. पुढचं वचन वाचा, तिथं काय लिहिलंय? त्यावेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली. बायबल असं म्हणतं, एली याजकाची दृष्टी मंद झालेली होती. बोला कशी झालेली होती? म्हणजे काय? त्याला चांगलं दिसत नव्हतं. याजकाला चांगलं दिसत नव्हतं. याजकाला स्पष्ट दिसत नव्हतं. नीट लक्ष द्या. मंडळीची सगळ्यात घाण अवस्था तेव्हा होते जेव्हा मंडळीच्या याजकाला दिसत नाही. एली याजकाची दृष्टी कशी झाली होती? मंद. बोला कशी झाली होती? स्वतःच्या मुलांचे पाप पण दिसत नव्हते, कारण त्याची दृष्टी काय झाली होती? मंद. दुरावस्था एका परिवाराची आणि एका मंडळीची तेव्हा होते जेव्हा याजक जो असतो ना, त्याची दृष्टी कशी झालेली असते? मंद. नाही दिसत त्याला काहीच. चांगलं पण नाही दिसत आणि वाईट पण नाही दिसत. पाप पण नाही दिसत आणि चांगल्या गोष्टी पण नाही दिसत. एली याजकाला चांगल्या गोष्टी पण नाही दिसायच्या आणि एली याजकाला मुलांचं पाप पण नाही दिसायचं. मग परमेश्वर बोलेल कोणाशी? मग परमेश्वर कशा पद्धतीने बोलेल? परमेश्वर तुला दृष्टांत कसे दाखवेल? अरे तुला उघड्या डोळ्यांनी पाप दिसत नाहीये, तू स्वर्गातल्या गोष्टी कशा बघशील? तू तुझ्या ह्या डोळ्यांनी लोकांच्या चुका नाही बघू शकत आहे, तू परमेश्वराचे दृष्टांत कसे बघशील? स्वर्गातले प्रकाशन कसे बघशील? पहिले तुम्ही पाप तर बघायला शिका, पहिले चुका तर बघायला शिका. जर मी देवाचा दास आहे ना, तर लोकांच्या चुका झाकण्यासाठी नाही, लोकांच्या चुका उघडण्यासाठी आहे. एका सेवकाची दृष्टी मंद व्हायला नको, त्याची दृष्टी चांगली पाहिजे, स्पष्ट बघणारा पाहिजे. त्यालाच देवाचा दास म्हणतात. हालेलुया. एलिशा घरात बसायचा आणि गेहजी कोणाच्या मागे धावतोय ना, एलिशाला घरात बसून कळत होतं, कारण त्याची दृष्टी कमजोर नव्हती.
आमेन. माझा सेवक काय घ्यायला पळतोय ना एलिशाला माहिती होतं. गेहजी गपचूप पैसे घेऊन आला आणि एलिशा समोर उभा राहिला आणि एलिशा त्याला म्हणतो कुठे गेला होता? काय नाही, इथंच होतो. एलिशा म्हणतो जेव्हा तू नामानाच्या रथाच्या मागे पळत होता तेव्हा मी तुला पाहिलं नाही का? पाहिलं नाही का? जेव्हा तू पैसे उचलून घरी घेऊन आला तुझ्या घरी ठेवलं मी पाहिलं नाही का? एक सेवक तो आहे जो मंडळीत त्या लोकांच्या चुका दाखवतो, पाप दाखवतो. पण हे केव्हा? जेव्हा त्याची दृष्टी कशी असेल? चांगली असेल. ज्याची दृष्टी मंद झाली ना तो काहीच बघू शकत नाही. तो स्वतःच्या चुका पण नाही बघू शकत आणि दुसऱ्यांच्या चुका पण नाही बघू शकत. लक्षात घ्या, ही परिस्थिती त्या ठिकाणी शमूएलाच्या काळामध्ये होती. कोणाशीच परमेश्वर बोलत नव्हता. नाही वाटायचं प्रभूला कोणाशी बोलावं. कोणी वेळ द्यायला तयार नव्हतं, कोणी त्याला समय द्यायला तयार नव्हतं, कोणी त्याला जागा द्यायला तयार नव्हतं. पण त्या मंदिरात एक मुलगा आला ज्याचं नाव शमूएल. एक 5 वर्षाचं लेकरू, तुम्हाला माहितीये, वेदीजवळ झोपायचं. आणि मग देवाने हाक मारून पाहिली. काय मारून पाहिली? शमूएला, शमूएला. रात्रीच्या 12 वाजेनंतर, अर्धी रात्र झाल्यावर एक छोटस बाळ जर हे लेकरू रात्री झोपलं ना त्याला हाक मारा तुम्ही, उठल का लगेच? नाही उठणार. लेकर लवकर नाही उठत. लेकरांची झोप फार गाढ असते. माझी मुलगी इथं बसलेली, तिला उठून आम्ही कंटाळतो. लवकर उठतच नाही सकाळी शाळेत जायला. लहान लेकर आहेत ना, त्यांची गाढ झोप असते. पण तुम्हाला माहिती, एकाच हाकेमध्ये कोण उठला? शमूएल. बोला, कोण उठला? शमूएल. देवाच्या मंदिरात एक असं लेकरू आहे की देवाची अर्ध्या रात्री हाक ऐकली ना तरी उठून बसला. देव त्यांच्याशी बोलतो जे ऐकायला तयार आहे. मग तुम्ही वयाने कसे पण असाल, लहान जरी असला तरी प्रभू बोलेल. 5 वर्षाचा लेकरू सोबत प्रभू बोलून राहील. आणि एली याजक म्हातारा झाला तरी त्याच्याशी बोलत नाही. 5 वर्षाचं लेकरू भविष्यवाणी करते. एली याजकाचे केस पांढरे होऊन गेले पण त्याला भविष्यवाणी नाही करता येते. का? कारण तुझ्याकडे प्रभूला जागा नाहीये. प्रभूशी तू बोलू शकत नाहीये. आणि 5 वर्षाचं लेकरू संदेष्टा झालं, भविष्य वक्ता झालं, भविष्यवाणी करायला लागलं. एली याजकाच्या घराण्याची भविष्यवाणी त्याने केली. याचं एकच कारण होतं, का? जागा दिली प्रभूला. बोलणं ऐकत होता. रात्रभर देव त्याच्याशी बोलत राहिला आणि रात्रभर हा जागा राहिला. प्रभू बोल, मला तुझं ऐकू दे. आमेन. 5 मिनिटं प्रार्थना नाही करत काय देव बोलेल आपल्याशी? 15 मिनिटाची प्रार्थना जी झोपताना आपण करतो त्याला प्रार्थना नाही म्हणत. जिथं उतरायची जागा आहे ना देवाची तिथं गुडघे टेका. आपल्या बिछाण्यावर जी प्रार्थना असते ना ती उतरायची जागा नाहीये, ती झोपायची जागा आहे. सॉरी बेटा, नीट लक्ष द्या. तुम्ही तुमच्या बिछाण्यावर जी प्रार्थना करतात ना ती झोपायची जागा आहे, उतरायची जागा नाहीये. उतरायची जागा ती असते जिथं फक्त तुम्ही आणि परमेश्वर असतात. हालेलुया. जिथं 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतील. आमेन. हालेलुया. बोला येशू मसीह की प्रियांनो, गृहसण साजरा करा पण असा साजरा करा ना की प्रभूला तिथे येताना दिसलं पाहिजे की इथं माझ्या या घरामध्ये माझ्यासाठी जागा आहे. हे लोक माझ्यासाठी एकत्र बसतात. जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतील मी आहे. मग त्याने दाखवलं, ही पहा प्रभू सजवून तयार केलेली खोली जी तुझ्यासाठी आहे. आणि मग येशू ख्रिस्त तिथं गेला शिष्यांसह आणि त्याने जाऊन ओलांडण्याचा सण साजरा केला. आमेन. आज सुद्धा प्रभू आहे ना ओलांडण सण जसा साजरा केला तसा गृहसण साजरा करेल आपल्या घरामध्ये. फक्त तो तुम्हाला विचारतोय, जागा दाखव मला, कुठे तुझ्या घरात जागा दाखव. जिथं तू प्रार्थना करतो ना ती जागा दाखवून दे मला. तुम्ही देवदूताला जरी घरात घेऊन गेले ना प्रार्थना करायला तरी फायदा नाही. तुमची प्रार्थना तुमचं घर आशीर्वादित करेल. आमेन. लिहून घ्या माझ्याकडे. स्वतः मिखाएल आला आणि गॅब्रिएल आला ना आणि त्यांनी जरी तुमच्या घरात प्रार्थना केली तरी फायदा नाहीये. तुमच्या घरात तुम्हालाच प्रार्थना करावी लागेल तर देव उतरू दे. हालेलुया. समजतंय का? सोडून द्या. हे दिवस ते नाही शेवटच्या काळाचे की याला हात ठेवायला लावून त्याला हात ठेवायला नाही. तू गुडघे टेक. परमेश्वराची उपस्थिती तू माग. देव तुमच्या सोबत उतरू इच्छितो. हालेलुया. परमेश्वर आपल्या सोबत वेळ घालू इच्छितो. देव आपल्या सोबत बोलू इच्छितो. आज देव सगळ्यांशी बोलायला तयार आहे. ऐकणारं कोणी नाहीये. लक्षात घ्या, ऐकणारं कोणी नाही. वा वा सर, तुमच्याद्वारे प्रभू बोलतो. का बरं बोलतो? तुमच्याद्वारे पण बोलेल. तू गुडघे टेक. माझं कौतुक करून काय फायदा? सूरज प्रेमानीचं कौतुक करून काय फायदा नाहीये. कोणत्याच मोठ्या सेवकाचं कौतुक करून काय फायदा
आपल्याशी का नाही बोलत आहे? आपण बहिरे आहोत का? अरे बोला ना, नीट लक्ष द्या. एक आंधळा व्यक्ती होता बायबलमध्ये, आणि त्या आंधळ्या व्यक्तीने, त्याला कळलं की येशू समोरून चाललाय. ऐकलं त्याने ना? ऐकलं ना? ओके. हा. तर त्या आंधळ्या व्यक्तीने विचारलं कोण आहे, ही गर्दी कसली आहे? तर एका व्यक्तीने सांगितलं की येशू नासरेतकर इथून चाललेला आहे. मग त्या आंधळ्या व्यक्तीने हाक मारली, अहो दाविदाचे पुत्र येशू, माझ्यावर दया कर. दिसतंय का त्याला? नाही. तरी हाक मारतोय. कोणाला? येशूला. आता नीट लक्ष द्या. येशू त्याच्याजवळ आला आणि येशू त्याला म्हणतो, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. आमेन. येशूला दिसतंय तो काय आहे? आंधळा आहे. पण तरी येशू त्याला काय म्हणतो? मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. मग त्याने सांगितलं, प्रभू मला दिसत नाही ना, माझे डोळे काय कर? उघड. मला माझे डोळे काय कर? उघड. मग देवाने त्याचे डोळे उघडले. आता नीट लक्ष द्या. इथं अनेक लोक आहेत ज्यांना आज प्रभू दिसत नाही, पण कोणालाच वाटत नाही मी आंधळा आहे. कधी अशी प्रार्थना केली का की प्रभू माझे डोळे उघड की मला तू दिसावं? याचं एकच कारण आहे, कारण आपण स्वतःला आंधळे समजत नाही. येशू विचारतो, मी तुझ्यासाठी काय करू? आपण म्हणतो मला नोकरी दे, आपण म्हणतो शेतामध्ये उत्पन्न दे, आपण म्हणतो मला पैसा दे, आपण म्हणतो घर दे, आपण म्हणतो गाडी. कोण म्हणतं माझे डोळे उघड? कोणीच नाही म्हणत, कारण प्रत्येकाला वाटतं मी आंधळा थोडी. अरे ज्यांना येशू दिसत नाही ना, ते काय आहेत? अरे बोला काय? प्रत्येकाला वाटतं माझे कान चांगले. काय वाटतं? कान कसे आहेत? प्रभूची वाणी ऐकायला येते का? येती? अरे बोला. नाही येत. पण तरी कोणालाच वाटत नाही मी बहिर आहे असं. कोणालाच नाही वाटत. तुम्ही पिक्चरचे गाणे ऐकतात, लोकांच्या निंदा ऐकू शकतात, जगातल्या गोष्टी ऐकू शकतात. किती लोक इथं बसलेले आहेत मला सांगा की ज्यांना देवाची वाणी ऐकायला येते, ज्यांच्याशी प्रभू बोलतो आणि ते ऐकू शकतात. नाही ऐकू शकत ना, तुम्ही बहिरे आहात. पण प्रार्थनाच नाही करत की प्रभू माझे कान उघड. कारण येशू विचारतो, मी तुझ्यासाठी काय करावं म्हणून तुझी इच्छा आहे. तुम्ही सांगितल्याशिवाय तो करणार. पण आपल्याला वाटायला तर पाहिजे ना मी आंधळा आहे. आपल्याला वाटायला तर पाहिजे ना, हे प्रभू मी बहिरा आहे, नाही ऐकायला येत ना मला तुझी वाणी, उघड माझे कान. तर तुमचे कान परमेश्वर उघडेल आणि तुम्हाला देवाचा आवाज ऐकायला येईल. आमेन. पण वाटलं तर पाहिजे ना मला. त्या आंधळ्याला माहिती होतं की मी आंधळा आहे. आपण एवढे आंधळे बसलेलो आहोत की आपल्याला माहितीच नाही की आपण आंधळे आहोत. प्रॉब्लेम हा आहे आपला. मला विसरवाडी जवळ एका मेळ्याला बोलवलं होतं. 3 दिवसाचं कन्व्हेन्शन होतं. संजीवन सभा होती. बोला कोणती सभा? संजीवन सभेचा वक्ता होतो मी 3 दिवसा मागच्या वर्षी. मिशनची मंडळी होती, बरीच लोक होती. पहिल्या दिवशी मी त्यांना म्हटलं संजीवनचा अर्थ काय होतो. नीट लक्ष द्या. संजीवनचा अर्थ काय होतो? मेलेल्यातून जिवंत होणं. याला काय म्हणतात? संजीवन. बोला काय म्हणतात? मेलेल्यातून जे जिवंत होतं ना त्याला संजीवन. मग सभा कशासाठी होती? संजीवन सभा. याचा अर्थ काय? मेलेल्यांना काय करायचंय? मग मी त्यांना प्रश्न केला पहिल्या दिवशी, किती लोक मेलेले आहेत? हात वर करा. काय प्रश्न केला? इथं बसलेल्यांपैकी किती लोक मेलेले आहेत? हात वर करा. काय वाटतं तुम्हाला किती लोकांनी हात वर केले असते? बोला एकाने सुद्धा. मग काय दगडांना जिवंत करू? अरे बोला ना, मग दगडांना जिवंत करायचं का? मी मेलोय हे मला कळलं तर पाहिजे. मग संजीवन सभा आहे कोणासाठी? आज प्रभू तुमच्या सोबत उभा आहे ना, उघडेल कोणाचे डोळे? सगळ्यांना वाटतं मला दिसतंय, आंधळा तर कोणीच नाही. येशू म्हणतो बोल मी तुझ्यासाठी काय करू? आपण म्हणतो प्रभू मला तर सगळं दिसतं ना, टीव्ही बघू शकतो, मॅच बघू शकतो, लबाडक चुकीच्या गोष्टी बघू शकतो, दिवसभर मोबाईल बघत राहतो. प्रभू म्हणतो दृष्टांत दिसतात? नाही ना. दर्शन दिसतात? नाही ना. प्रकाशन दिसतात? नाही ना. अरे मग तू आंधळा आहे ना, तू आंधळा आहे हे तुला कळत का नाही? माग प्रभूकडे की माझे डोळे उघड. हालेलुया. माग प्रभूकडे की माझे कान उघड. मी तुझ्यासाठी बहिरा झालेलो आहे प्रभू, तुझी वाणी नाही ऐकायला. बोला येशू मसीह की. काही लोक मुख्य पण आहेत पण त्यांना माहितीच नाहीये. काय मुख्य कशाला म्हणतात? बोला बोला. बोलता येत नाही. तोंड घेऊन येतात पण गाणे म्हणत. आता मी हालेलुया म्हणतो ना, सगळे नाही म्हणत, काही असेच बसतात. हे कोण आहेत? मुख्य.
पण त्यांनाच नाही माहिती आम्ही मुख्यत असतो. बघा ना, प्रभूचा दास म्हणतो हालेलुया. अरे बोला ना, जे नाही बोलत ना ते काय मुके. तुम्ही माणसांसाठी बोलके असाल हो, पण जेव्हा देव तुम्हाला बघतो ना, देवाला काय दिसतो? मुकाया. याच्या तोंडून शब्द निघत, गाणं निघत, स्तुती निघत, हालेलुया निघत, पण त्या मुक्यालाच माहिती नाही मी मुकाया असं. म्हणून तो प्रार्थनाच करत नाही की प्रभू माझं तोंड उघड. मग तो आयुष्यभर कसा राहतो? मुकाच. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, एकदा येशू ख्रिस्त मंदिरात होता आणि त्या मंदिरामध्ये हात वाळलेला एक व्यक्ती होता. कोण होता? हात वाळलेला व्यक्ती. येशूने म्हटलं पुढे, आणि येशूने त्याला म्हटलं तू इथं मध्ये उभा राहा, कारण मी तुझा हात काय करतो? बरा. बोला, काय करतो? हात वाळलेल्या व्यक्तीचं चर्चमध्ये काही काम नाहीये. मंदिरात आहे ना तू, तुझा हात वाळलेला नको. बऱ्याच लोकांचे हात वाळलेले आहेत, पण त्यांना माहितीच नाहीये, टाळ्या वाजवत नाही, कारण त्यांचे हात काय? वाळलेले. देवाचे दास म्हणतात हात वर करा, यांचा वरच होत नाही, कारण यांचे हात काय? वाळलेले. पण यांनाच माहिती नाही ना आमचे हात वाळलेले. पैसा कमवण्यासाठी हात चांगला आहे, मोबाईल खेळण्यासाठी हात चांगला आहे, समजताय का? बाकी सगळे काम करण्यासाठी आमचा हात चांगला आहे, पण देवासाठी वर करायला लावा, हात काय होऊन जातो? वाळलेला. टाळ्या वाजवायला सांगा, हात काय होऊन जातो? वाळलेला. पण यांना समजतच नाही ना आमचा हात काय. म्हणून मी प्रार्थना करतच नाही की प्रभू आमचा हात काय कर, बरा कर. हालेलुया. समजते का तुम्हाला? किती गैरसमजुतीत जगतो ना आपण. अनेक लोक आंधळे, लंगडे, पांगळे बसलेले तिथे. हसू नका, ही खरी गोष्ट आहे. एवढंच आहे की तुम्हाला शासन सर्टिफिकेट नाही देणार, स्वर्ग देऊन टाकेल. शासनाकडे जाल तर शासन म्हणेल तुम्ही फिट आहात. देवाला विचारा, देव म्हणे तू पूर्णपणे पांगळा आहे. काही काही आंधळे पण आहेत, बहिरे पण आहेत, मुके पण आहेत, हात पण नाहीत, पाय पण नाही आहेत. प्रकटीकरण लावदिकिया मंडळी वाचावर. तू शीत आहेस, तिथून वाच. तू शीत नाहीस, उष्ण नाहीस. कितवं? प्रकटीकरण 3:14 ना, 15 पासून. प्रकटीकरण 3:15 पासून वाचा. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. येशू म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. तू शीत नाही किंवा उष्ण नाही. तू थंड पण नाही आणि गरम पण नाही. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाही. तसा नाही, कोमट आहे. कोमट आहे म्हणजे तुला कळतच नाही तू नेमका काय आहे. पुढे वाचा. म्हणजे उष्ण नाही, शीत नाही, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार. तो अशांना मी माझ्या तोंडातून काय करेल? ओकून टाकेल. पुढे वाचा. मी श्रीमंत आहे. आता बघा तो काय म्हणतो, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे, मी धन मिळवले आहे, मला काही उणे नाही, मला काही उणे नाही, मी फिट आहे, मला काही उणे नाही, मी कसं आहे? फिट आहे. आता प्रभू त्याला काय म्हणतो वाचा. पण तू कष्टी, दीन दरिद्री, आंधळा. बोला काय? आंधळा. ज्याला वाटतं मी फिट आहे, प्रभू म्हणतो तू काय? कष्टी, दीन दरिद्री आणि आंधळा, उघडा वागडा आहेस. लोक तुम्हाला काय म्हणतात त्याच्याने फरक नाही पडत, प्रभू तुम्हाला काय म्हणतो याच्याने फरक पडतो. आमेन. तुम्ही लाख जगाची वाणी ऐकत असाल हो, देवाची ऐकू येते का? नाही ना, तुम्ही बहिरे आहात. हे तोंड देवासाठी उघडत नाही ना, त्याच्या स्तुतीसाठी तुम्ही मुके आहात. या हातांद्वारे देवाची महिमा होत नाही ना, तुम्ही पांगळे आहात. हे पाय जर देवाच्या मार्गात चालत नाही ना, तुम्ही लंगडे आहात. हालेलुया. बऱ्याच लोकांना वाटतं माझे दोघं पाय चांगले आहेत. हा पण गैरसमज आहे. हा पण काय आहे? गैरसमज. वचनाप्रमाणे चालता येतं का? वचनाप्रमाणे चालता येतं? तुझ्या शत्रूवर प्रेम कर, हे एकच वचन पाळून दाखवा मला. बोला बोला, कशावर? तुझ्या शत्रूवर काय कर, हे एवढं एक वचन पाळून दाखवा, मी मानून घेईल तुम्हाला चालता येतं असं. आणि ज्यांना हे वचन पाळता नाही येत ना, तुम्ही लंगडे आहात. तुम्हाला जमिनीवर चालता येतं पण वचनाप्रमाणे चालता येत, मग तुम्ही काय आहात? तुला काय आहात? अरे मित्रावर प्रेम नाही करत, विश्वासीवर प्रेम नाही करत, सेवकावर प्रेम नाही करत, तोंड बघितलं तर तोंड वाकडे होतात. तुम्ही कसले रे देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे? वचनाप्रमाणे चालून दाखवा, मग म्हणायचं माझे पाय चांगले. हे पाय नाही घेऊन जाणार तुम्हाला स्वर्गामध्ये, पण जे पाय वचनाप्रमाणे तुम्हाला चालवतात ना, ते तुम्हाला स्वर्गापर्यंत घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया.
स्वर्गामध्ये जाण्यासाठी ह्या पायांची आवश्यकता नाहीये, जे पाय वचनावर चालतील ना त्यांची आवश्यकता आहे. हालेलुया. किती लोकांकडे ते पाय आहेत जे वचनाप्रमाणे चालतात? मला सांगा ना. जे त्यांच्याकडे असतील ना, समजून घ्यायचं तुम्ही स्वर्गात चाल. आमेन. मी एकच वचन सांगितलं, बायबल मध्ये तर खूप वचन आहे, पण मी एकच सांगितलं, शत्रूवर काय कर, करून दाखवा मला, मानलं तुम्हाला. हालेलुया. तरी मी म्हणेल की तुमचा पाय किमान लगडत लगडत का असेल, आपण चालतो. एक तरी चांगला आहे वाच, एवढं तरी वचन पाळून दाखवा रे देवाच्या दूतांवर. शत्रूवर प्रेम करा. इथे एकमेकांचे तोंड बघू शकत नाही, तुम्हाला देव स्वर्गात येईल का? सांगा ना. इथं देवाचं वचन नाही पाळतायत आपल्याला, इथे एकमेकांना बघून तुम्ही खुश नाही होते. काय परमेश्वर तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊन वेगळी खोली बनवेल का प्रभू, याचं तोंड नको दिसायला म्हणून? तिथं सगळे दिसतील ना तुम्हाला? अरे हा का नाही बोला ना. एका देवाच्या दासाने खूप सुंदर सांगितलंय, नीट लक्ष द्या. माझा वेळ मी बरोबर संपेल, 5 मिनिटं राहिले आता. किती? 5 मिनिटात एंड. लक्ष द्या. एका देवाच्या दासाने खूप सुंदर सांगितलं, स्वर्गात गेल्यावर तुम्हाला 3 आश्चर्य होतील. बोला किती आश्चर्य होतील? 3. पहिलं आश्चर्य की स्वर्गात तुम्हाला असे लोक दिसतील की ज्यांच्याबद्दल तुम्ही कधीच विचार केला नव्हता की हे येतील बुवा. समजतंय का? आपण मनात ठरवून बसलेलो आहे, हा स्वर्गात जाणार नाही, पण तो पण दिसू शकतो. गॅरंटी नाहीये, तुमच्यावर नाही, त्याच्यावर आहे. हालेलुया. चोर आयुष्यभर चोरी करत होता, लास्ट मोमेंटला कुठे गेला? स्वर्गात. हे आपण नाही सांगू शकत कोण जाईल कोण नाही जाणार. हे पहिलं आश्चर्य. अशी व्यक्ती दिसतील की ज्यांच्याबद्दल तुम्हाला वाटलंच नव्हतं की ते स्वर्गात येतील. हे पहिलं आश्चर्य आहे. आमेन. आता नीट लक्ष द्या. दुसरं आश्चर्य फार छान आहे. दुसरं आश्चर्य कोणते माहिती का? तुम्हाला असे लोक नाही सापडणार स्वर्गात ज्यांच्याबद्दल तुम्हाला खात्री होती की हे कुठे जातील, ते दिसणारच नाही. असे काही लोक तुम्हाला दिसणार नाही. मग आश्चर्य येईल, अरे हा का बरं नाही आला? ते देवालाच माहिती. काहीतरी पाप असेल, काहीतरी चूक असेल. हे दुसरं आश्चर्य. आणि तिसरं आश्चर्य हे असेल, जर तुम्ही यांना बघतायत याचा अर्थ तुम्ही स्वतः स्वर्गात आहात. हालेलुया. नीट लक्ष द्या. इथंच एकमेकांना प्रेमाने बघायची सवय लावा, तर तिथं स्वर्गामध्ये एंट्री भेटेल, अन्यथा भेटणार नाही. जे डोळे तुम्हाला द्वेष करणं शिकवतात ना, ते उपटून टाका आणि देवाला म्हणा नवीन डोळे दे, की जे आम्हाला प्रेमाने बघणं शिकवतील. जे हात एकमेकांना सलाम करू देत नाही ना, देवाला म्हणा हा हात तोडून टाक आणि मला असा हात दे की जो दुसऱ्याशी सलाम करायला मला शिकवेल. हालेलुया. बोला येशू मसीह की. बऱ्याच लोकांना पटलं नसेल, पण तरी वचन म्हणतं ज्याला कान आहेत तो, कारण मी तुमचं मनोरंजन करायला आलेलो नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती का, मी बऱ्याच जणांना आवडत आणि तसंच मी सैतानाला सुद्धा आवडत, म्हणून मला काही घेणं देणं नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त शास्त्री पुरुषांना कधीच आवडला नाही. जे स्वतःला धार्मिक समजायचे त्यांना कधीच आवडला. येशू ख्रिस्त जक्कयासारख्या माझ्यासारख्या पाप्याला आवडला. जो जक्कय, जो म्हणतो मी हे प्रभू माझं सगळं देऊन टाकतो, तू माझ्या घरी ये. आमेन. त्या व्यभिचारी स्त्रीला येशू आवडला. हे प्रभू माझ्या पापांची तू क्षमा केली ना. त्यांनी तिने बहुमूल्य तेल येशूच्या चरणी ओतलं. आमेन. पाप्यांना प्रभू आवडला. त्या चोराला प्रभू येशू ख्रिस्त आवडला. हे प्रभू जेव्हा तू तुझ्या गौरवाने शिशील ना, मग पाप्याची काय कर, आठवण कर. पण शास्त्री आणि परुषी याजक म्हणता याला कुठे खेळा? वधस्तंभावर खेळा. बोला याला कुठे खेळा? चोरांनी उद्धार प्राप्त केला, व्यभिचाऱ्यांनी उद्धार प्राप्त केला, जकातदारांनी उद्धार प्राप्त केला, पण जे स्वतःला धार्मिक समजत होते ना त्यांनी उद्धार प्राप्त केला नाही. कारण ते येशूचा काय करत होते? द्वेष. बोला काय करत होते? द्वेष. नीट लक्ष द्या. देवाकडे ते डोळे मागा जे तुम्हाला प्रेम करणं शिकवतील आणि प्रेमाने बघणं शिकवतील. हालेलुया. माझ्या कानावर कितीही निंदा आल्या ना तरी मी अजिबात टेन्शन घेत नाही, कारण मला माहितीये ही प्रत्येक निंदा प्रभू आशीर्वादामध्ये बदलणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला माहितीये आज प्रभूने मला इथपर्यंत का आणलं? फक्त माझ्या निंदकांमुळे. कोणामुळे? म्हणून मराठीमध्ये म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी.
लोक जेवढं तुम्हाला खाली फेकतील ना तेवढा प्रभू तुम्हाला उंच करेल. आमेन. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. देवाकडे आज अनुग्रह मागा प्रिया. मला ना प्रभू फिट कर. डोळे उघड, कान उघड, तोंड उघड, हात बरे कर, पाय बरे कर. मी तुझ्या दृष्टिकोनातून फिट होईल. आमेन. समजते का? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित तिथं मी आहे. मग तो आला ना बोलतो, मग ऐकायला यायला पाहिजे. तो आला ना दिसतो, डोळे असायला पाहिजे. तो आला ना त्याची इच्छा आहे आपण त्याच्याशी बोलावं, आपलं तोंड उघडायला पाहिजे. म्हणून गरज आहे. गृहसन आज प्रत्येकाला प्रभू प्रश्न विचारतोय, माझी उतरण्याची जागा कुठे आहे? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित येतील तिथं मी आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, बसा रोज प्रभू सोबत बसा. माझा प्रभू रोज तुमच्या घराला गृहसनासारखा आशीर्वादित करेल. वर्षातून एकदा नाही, रोज. आमेन. मराठीमध्ये एक गाणं आहे नाताळाचं. ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का येता बेथल है मान दूता संगे गगना भरी. हालेलुया. एक दिवसासाठी नाताळ नाहीये, एक दिवसासाठी गृहसन नाहीये. जो माझा प्रभू रोज माझ्या सोबत आहे ना, माझ्यासाठी रोज गृहसन आहे. आमेन. माझी खोली रोज त्याच्यासाठी सजवलेली पाहिजे. आमेन. आज प्रभू तुम्हाला तोच प्रश्न करतोय, माझी उतरण्याची जागा कुठे आहे? डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. कीबोर्डवर कोण आहे? पटकन. धन्यवाद प्रभूजी. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे माझ्या राजा तू आमच्याशी बोललायस परमेश्वर. खरंच प्रभू आम्ही आमची मन कठीण करू नये परमेश्वर. आज तू आमच्याशी बोलतोयस परमेश्वर, कारण तुझी इच्छा आहे की आम्ही तुला जागा द्यावी. आणि तू तिथंच येतो जिथं तुझ्या नावाने लोक एकत्र येतात, एका मनाने, एका चित्ताने एकत्र येतात. रुसवे, फुगवे, राग, द्वेष, अहंकार, गर्व, मीपणा सर्व सोडून शुद्ध आणि प्रेमळ अंतकरणाने तुझ्या चरणी येतात. तिथं तू आमच्यामध्ये आहे. म्हणून परमेश्वर आज आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी कृपा कर. आज आम्ही तुझ्यासाठी जागा तयार करावी. आमच्या घरामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या अंतकरणामध्ये आम्ही तुझ्यासाठी जागा तयार करावी प्रभू. यासाठी तू आम्हाला सहायता करावी. धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद पिता.
जागा तयार करावी, तुझ्यासाठी एक खोली तयार करावी, स्वतःच्या मनाला सजवावं प्रभू आम्ही आणि तुला आतमध्ये घ्यावं. हो, तुझ्याशी बोलावं, तुझं ऐकावं आणि तुला बघावं प्रभू. तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वर. आम्ही प्रत्येक जण कमजोर आहोत, आमच्यामध्ये उणिवा आहे, कमतरता आहे प्रभू, पण तू आहे जो डोळे उघडतो, तूच आहे जो आमचे कान उघडतो, तूच आहे जो आमचं मुख उघडतो, तूच आहे जो वाळलेले हात बरे करतो, तूच आहे जो लग्नांना चालणं शिकवतो, तूच आहे जो मेलेल्यांना जिवंत करतो. प्रभू, तू आम्हाला जिवंत कर की आम्ही तुझ्यासाठी जगावं आणि तुझ्यासोबत बसावं. धन्यवाद. आज तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोललाय. केवळ ऐकणारे नाही पण वचनाप्रमाणे चालणारे कर. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देता. प्रार्थना प्रवेश तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. आमेन.